नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। समुद्रातील होड्या किनाऱ्यावर पावसाळ्याच्या 4 महिन्यात श्रीवर्धनमधील कोळी बांधवांसमोर उपजीविकेचे मोठे संकट। पावसाळ्याची सुरुवात होताच अरबी समुद्र आता रौद्र रूप धारण करू लागला आहे। याच पार्श्वभूमीवर रायगडच्या श्रीवर्धन किनारपट्टीवरील अदगाव आणि भरडखोल बीचवर एक मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्थानिक कोळी बांधवांनी आपल्या कोट्यवधी रुपयांच्या होड्या समुद्राबाहेर काढून त्या सुरक्षित ठिकाणी पार्क करून प्लास्टिकच्या जाड कापडात बांधून ठेवल्या आहेत। 1 जून ते नारळी पौर्णिमेपर्यंत लागणाऱ्या या 4 महिन्यांच्या मासेमारी बंदीमुळे आता अदगाव, श्रीवर्धन आणि दिघी येथील मुख्य मासळी बाजार पूर्णपणे बंद झाले आहेत। निसर्गाच्या या नियमामुळे समुद्राला विश्रांती मिळत असली तरी या 4 महिन्यात कोळी बांधवांचे आर्थिक चक्र मात्र पूर्णपणे रुतले असून त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमधील अदगाव आणि भरडखोल किनाऱ्यावर मच्छीमारांची लगबग पाहायला मिळाली। पण ही लगबग समुद्रात जाण्याची नाही तर समुद्रातून बाहेर पडण्याची आहे। वादळी वारे आणि समुद्राच्या महाकाय लाटांमुळे होड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कोळी बांधवांनी आपल्या नौका किनाऱ्यावर आणून सुरक्षितपणे प्लास्टिक कापडात गुंडाळून ठेवल्या आहेत। 1 जून पासून समुद्रात मासेमारी करण्यास अधिकृत बंदी लागू झाली आहे, जी थेट नारळी पौर्णिमेपर्यंत असणार आहे। हा काळ माशांच्या प्रजननाचा असल्याने समुद्राचे रक्षण करणे गरजेचे असते। मात्र यामुळे लाखो रुपयांची उलाढाल असणारा श्रीवर्धन, बोर्ली, अदगाव आणि दिघीचा मासळी बाजार आता पुढील 4 महिने पूर्णपणे शांत राहणार आहे। स्थानिक मच्छीमार: पावसाळ्यात वादळामुळे होड्या फुटू नयेत म्हणून आम्ही त्या प्लास्टिकमध्ये बांधून ठेवतो। 4 महिने धंदा पूर्ण बंद राहतो। आधी जे काही कमवून ठेवलंय त्यावरच कसाबसा संसार चालवावा लागतो। आमची परिस्थिती खूप बिकट होते। मासेमारी हाच येथील शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचं एकमेव साधन आहे। धंदा बंद झाल्यामुळे रोजच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न या कुटुंबांसमोर उभा राहिला आहे। पावसाळ्याचे हे 4 महिने काढण्यासाठी अनेकांना कर्ज काढावे लागते, तर काही जण साठवलेल्या पुंजीतून कसाबसा खर्च भागवतात। अशा बिकट परिस्थितीत सरकारने पारंपरिक मच्छीमारांना विशेष आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। निसर्गाच्या नियमाचा आदर करत कोळी बांधवांनी आपल्या होड्या किनाऱ्यावर सुखरूप लावल्या आहेत खरं, पण त्यांच्या घरातल्या आर्थिक विवंचनेचा वादळ मात्र आता या 4 महिन्यात अधिक तीव्र होणार आहे। आता सर्वांचे डोळे लागून राहिले आहे ते समुद्र शांत होण्याची आणि नारळी पौर्णिमेला पुन्हा एकदा दर्याचा राजा समुद्रात झेपवण्याची। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन। मी अदगाव कोळी समाज अध्यक्ष कृष्ण वाघे। मी आपणास पहिला सांगू इच्छितो की 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये मासेमारी बंद असल्याकारणाने गेले बहुतेक 1 महिना होऊन गेला। आज आमची मासेमारी बंद असल्याकारणाने सध्या तरी होड्या वरती आहेत आणि आम्ही जालीची कामं करत असतो। जाली विणतो, बांधतो, नवीन आणून हा आमचा व्यवसाय चालू असतो। नमस्कार TV न्यूजवाले, आपल्या मनापासून धन्यवाद आणि आभारी। मी अदगाव कोळी समाज अध्यक्ष कृष्ण वाघे। पहिला प्रथम मी एक सांगू इच्छितो, गेले 1 जून ते 15 ऑगस्ट ह्या कालावधीत मासेमारी बंद असल्याकारणाने आम्ही कोळी लोक सध्या तरी उपासमारीची वेळ आली आहे आणि ह्या बंदीमध्ये आम्ही अखंड पूर्ण कोळी समाज जालीची कामं वगैरे, इणणे, बांधणे, जाली नवीन आणून हा आमचा व्यवसाय चालू असतो।